आणि मुंबईतल्या विविध मंदिरांमध्ये आज रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। वडाळा येथील श्रीराम मंदिरात भाविकांनी परंपरेनुसार राम जन्मोत्सवानिमित्त प्रभू श्रीरामाची आरती केली। मुंबईकरांचा आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक मंदिरातही रामनवमीनिमित्त प्रभू श्रीरामाची पूजा आणि अभिषेकाचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान माटुंग्याच्या राजा शिवाजी विद्यालयात भाजपच्या वतीनं रामनवमीनिमित्त रामरक्षा पठणाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात सुमारे 500 विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या रामरक्षेचं पठण केलं। भिवंडी तालुक्यातील शेलार परिसरात रामनवमीच्या निमित्तानं रामराज्य परिवाराच्या वतीनं शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोभायात्रेत शेकडो रामभक्तांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला, त्यामुळे सारा शेलार परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता। लेझिम आणि ढोल ताशाचा गजर आणि जय श्रीरामच्या घोषणांनी सारा परिसर दुमदुमून गेला होता। पारंपरिक वेशभूषेत सजलेले युवक युवती, आकर्षक देखावे आणि सजवलेला रथ ही शोभायात्रेची प्रमुख वैशिष्ट्य ठरली। प्रभू श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मणाच्या वेशभूषेतल्या बालकांनी या शोभायात्रेत लक्ष वेधून घेतलं। अंधेरी पूर्व परिसरातही रामनवमीनिमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंदू रक्षक सेना आणि आमदार मुरजी पटेल यांच्या वतीनं या शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या शोभायात्रेत हजारो रामभक्तांनी उत्साहानं सहभाग घेतला। या शोभायात्रेत मोठ्या संख्येनं दुचाकी स्वारही सहभागी झाले होते। महाराष्ट्राच्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या देदीप्यमान इतिहासाचं आधुनिक तंत्रज्ञानाच्या